येते छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। गेल्या काही काळापासून इम्तियाज जलील हे प्रचार रॅलीमध्ये उतरलेले आहेत। संभाजीनगरमध्ये ते अर्थातच प्रचार रॅली काढतात, मात्र यावेळेला आता त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। काही ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवले गेलेले होते। अर्थातच जे इच्छुक उमेदवार होते त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून हे काळे झेंडे दाखवले गेले। त्यानंतर थोडासा वाद चिघळला होता, पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पद्धतीने एमआयएमच्या वतीने जलील हे प्रचार प्रसार करतायत आणि त्यातच माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। इम्तियाज जलील यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत अनेकांनी हल्लाबोल चढवलेला होता। या ठिकाणी त्यांना विरोध दर्शवला जात होता, घोषणाबाजी केली जात होती, मात्र या सगळ्यावरती अशा सगळ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असं जलील यांनी म्हटलेलं होतं। हा आपलाच एरिया आहे असा काही जणांचा गैरसमज झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वर्तन होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आपण बघतोय जलील यांच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। इम्तियाज जलील हे सध्या गेल्या काही काळापासून या संपूर्ण भागामध्ये दौरा करतायत आणि यावेळेला जो गोंधळ निर्माण झालेला होता, कार्यकर्त्यांची एकमेकांवरती घोषणाबाजी सुरू झालेली होती आणि त्यानंतर इथे पोलिसांची मोठी कुमक सुद्धा बोलवावी लागली होती। काही लोकांवरती लाठीचार्ज सुद्धा पोलिसांनी केलेला होता। या सगळ्यांना शांत करण्यासाठी जोरदार अशा पद्धतीनं पोलिसांची कुमक सुद्धा इथे मागवावी लागली होती। मात्र यावरती इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की या भागातले काही रहिवासी ज्यांना असं वाटतंय की ही आपलीच मालकीची जागा आहे आणि म्हणून या अशा स्वरूपात कारवाई केल्या जात आहेत। आपण बघतोय एकमेकांवरती कशा पद्धतीनं ही घोषणाबाजी झालेली होती, एकमेकांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, नेमकं काय घडलं? इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं कळतंय। तर इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। एकीकडे आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमलेली होती आणि दोन गट आमने सामने आलेले होते। अधिक माहिती आपल्याला देतात या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, नेमकं काय घडलं आता? नक्कीच संभाजीनगरमध्ये सकाळपासून एमआयएमची जी रॅली सुरू होती त्यावरून राडा आपल्याला पाहायला मिळाला। इम्तियाज जलील यांची बायजीपुरा परिसरात रॅली सुरू होती, मात्र ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, ज्यांनी बंडखोरी केली, त्यांचा प्रचंड विरोध पाहायला मिळाला। पहिल्यांदा काळे झेंडे दाखवण्यात आले, त्यानंतर पुढे जाऊन राजाबाजा परिसरात म्हणजे जिन्सीच्या पुढे इम्तियाज जलील यांची गाडी अडवण्यात आली। त्यांना मोठा गोंधळ झाला, दोन गट आमने सामने आले आणि त्यामुळे पोलिसांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला। या लाठीचार्ज नंतर देखील पुढे इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही कार्यकर्त्यांनी जोराने बुक्क्या मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला, इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता या सगळ्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि पोलीस देखील परिसरात गस्त घालताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या घटनांमुळे मात्र परिसरात या बायजीपूर असेल, जिन्सी असेल, या सगळ्या परिसरात तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे। नक्कीच, मात्र आलेले हे कार्यकर्ते कोण होते? त्यांच्या गळ्यात काही गमछे घातलेले पाहायला मिळत आहेत। हे सगळेजण एमआयएमचेच होते की इतर कोणी होते? नक्कीच कलीम कुरेशी म्हणून एक उमेदवार आहे, त्यांचे हे सगळे कार्यकर्ते होते। ते देखील आता अधिकृत आपली भूमिका काही मिनिटात आपल्याकडे देणार आहे आणि त्यामुळे उमेदवारी मिळालेली नव्हती एमआयएम पक्षातून, त्यामुळे सगळे बंडखोर उमेदवार एकत्र आले, त्यांचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यातूनच हा सगळा हल्ला झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच मोहसिन, सध्या आपण बघतोय की हा जबरदस्त अशा पद्धतीनं गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे। इथे असणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे आलेले होते, पोलिसांची कुमक मागवण्यात आलेली होती, तरीही हा असा प्रकार कसा काय घडला? मोहसिन, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? मोहसिन यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही, मात्र आपण बघतोय कशा पद्धतीनं हा गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। अनेकांनी गाडीवरती जोरदार प्रहार केलेला आहे, बुक्क्यांचा प्रहार करण्यात आलेला आहे आणि सध्या उपस्थित जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे। हातामध्ये त्यांनी आपण बघतोय गळ्यामध्ये काँग्रेसचे असे गमछे घातलेले आहेत आणि एमआयएम आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद